रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर पंढरपूरच्या वारीचे व्हिडिओ सध्या माझ्या चॅनलवर चालू आहे. आणि काल म्हणजे मी काल टाकला, म्हणजे 2-3 दिवसापूर्वी टाकला होता तो व्हिडिओ. काल अपलोड झाला 24 तारखेला. आज 25 तारीख आहे. आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आता मी व्हिडिओ करते एडिट, पण तो अपलोड व्हायला किती वेळ लागेल हे मला पण सांगता येत नाही. तर काल आम्ही जेजुरी शेगूड इथे आलो होतो, तिथलं शूटिंग दाखवलं. आणि आता इथून पुढे चला. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. आणि हो, इकडे पंढरपूरमध्ये रेंजचा खूप इश्यू असल्यामुळे व्हिडिओ लवकर अपडेट होत नाही. नेट नसतं, नेटला रेंज नसते, त्याच्यामुळे वेळ लागतो आहे. चला तर मग. तर आता मी पण कुठेतरी जागा बघते सावलीमध्ये आणि बसून घेते, कारण नगारा गाडीच्या मागे आमची दिंडी असते. त्याच्यामुळे मग नगारा गाडीच्या पुढे आम्ही बसतो, कारण मागे बसलं तर मग परत नगारा गाडीपर्यंत यायला ना खूप पटपट चालावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही नगारा गाडीच्या पुढे बसतो. तर चला आता मी पण थोडा वेळ आराम करते आणि काहीतरी खाऊन घेते. हे बघा, आमचे वारकरी बसले इथं काहीतरी खात. हे बघा, आमचे वारकरी पण बसले काहीतरी खात. काय खावलेले? चिक्की खात. अरे वा, हां. हे बघा, इकडे चिक्की खाऊ राहिले, बिस्किटं खाऊ राहिले. पोहे खाल्ले का नाही? भेळ खाल्ली का नाही? हा का? नाही मी खा ना, 2 मिनिटं उभे राहिले, खाऊन घेतले, कारण दबका बसतो पोह्यांनी आधीच म्हटलं. तरी ते वारकऱ्यांसाठी चहाचं वाटप चालू आहे. हे बघा, जय हरी माऊली. तर आम्ही आता रावगाववरून निघालेलो आहे आणि आम्ही आज जेऊरला चाललो आहे. तर जेऊरचा टप्पा हा सगळ्यात मोठा टप्पा मानला जातो. जवळजवळ 32 किलोमीटरचा आजचा टप्पा आहे, म्हणजे आजचा प्रवास आहे. आणि खूप कडक ऊन पडलं आहे, त्याच्यामुळे मी स्टॉल पाहून घेतला आहे. हे बघा किती ऊन आहे. तर हे बघा, आजची रथाची सजावट. आज रथ या प्रकारे सजवलेला आहे. तर फिनोलेक्स फिटिंग्ज अँड पाईप तर्फे वारकऱ्यांसाठी पिशव्याची वाटप करताय. हे बघा, आणि हे दरवर्षी करता. मागच्या वर्षी पण यांनी पिशव्याची वाटप केली. हे बघा, धन्यवाद माऊली, रामकृष्ण हरी. हे बघा, फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग यांच्यातर्फे दरवर्षी, रामकृष्ण यांच्यातर्फे दरवर्षी वारकऱ्यांना आहे ना पिशव्यांची वाटप असते. मागच्या वर्षी पण यांनी पिशव्या वाटल्या होत्या. तर इथे दत्त मंदिरमध्ये दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे निघालो. किती वारी तुमची? आता आमची वारी पहिलीच वारी.
दोघांकडून पहिली फोटो दोघं जोडून निघाले का वेळेस? अरे वा वा छान छान बरं जोडून निघाले हे एकदम कमी वयाचे दोघं जण जोडून निघाले पहिल्यांदा. मला जोडून करायचं माझी जोडी तेव्हा आता काय माहिती. आता मी येते माझी पुष्कळ चौथी आता घर झालं किती आता काय माहिती. रामकृष्ण ठिकाणी माऊलींसाठी मोफत औषधोपचार, बीपी तपासणी, शुगर तपासणी, त्याचबरोबर हिरकणी कक्ष, मसाज सेंटर, चर्मकार सुविधा अशा अनेक हे बघा इथे रांगोळी काढायचं काम चालू आहे आणि रांगोळी काढण्यासाठी सेपरेट एक गाडी असते आपल्याकडे ठेवलेली म्हणजे संस्थांनीच ठेवलेली ही गाडी. हे बघा इथून तिथून अशी छान रांगोळी काढलेली आहे. तर ही बघा ही गाडी जी आहे ही खास रांगोळीची त्याच्यामध्ये रांगोळ्या असतात ठेवलेल्या. थांबा माऊली हे बघा ही कार आहे ना दरवर्षी असते आणि या कारचं काम एकच रांगोळी काढायचं. हे बघा रांगोळ्यांच्या पायघड्या सगळ्यांना हो हे माऊली. रामकृष्ण हरी माऊली तुमच्याकडे काय काय जबाबदारी दिलेली आहे? आमच्या काही गाडी रांगोळी. हा ना रांगोळी कोण काढतं? रांगोळी ते का ते दादा तू रांगोळी काढतो का? हा ते रामकृष्ण हरी माऊली तुम्ही दरवर्षी रांगोळी काढायचं काम करता का? हो. खूप सुंदर रांगोळी काढता. एखाद्या महिलेला लाजवर अशी रांगोळी काढता तुम्ही. काय ती परमेश्वरी देणगी आहे माऊली. हो ना हो ना आपल्या मनात इच्छा असली तर आपल्याकडून बरोबर कार्य होतं. हो होय की नाही? आपण फक्त निमित्त करून घेणारी माऊली आहे. हो बरोबर बरोबर आमचीच येते त्यांची मुलाखत घेत होती. ती जो रांगोळी असतात ना खूप खूप तुमचे धन्यवाद आणि खूप तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. रामकृष्ण अरे बघा इथे ना असे रांगोळ्या ठेवलेल्या आहे आणि ही गाडी पुढे जाते आणि इथून तिथून या रांगोळ्या ज्या काढलेल्या असतात त्या ह्या माऊलींनी काढलेल्या असतात. माऊली काय नाव तुमचं? जुन्नरकर माऊली आहे. खूप खूप धन्यवाद सगळ्या वारकऱ्यांच्या वतीने मी तुमचं कौतुक आणि अभिनंदन करते. धन्यवाद. हे बघा ही यांची कार आहे रांगोळीची. चला चला धन्यवाद माऊली. तर करमाळ्यापासून निघाल्यानंतर आम्ही ना देवळारी ह्या गावापर्यंत आलो आणि नंतर जो पाऊस सुरू झाला तो खूप पाऊस आला आणि हे बघा आता सगळे वारकरी दानाफान झालेले म्हणजे आता पालखी परत दुसऱ्या एका गावात थांबलेली आहे. हे बघा सगळ्या वारकऱ्यांनी रेनकोट घातला आहे. आता बसलेले वारकरी कारण आता ठेपा आला आहे. हे बघा ओला वारकरी चालले आता रस्त्याने. एक तर आजचा ठेपा म्हणजे आजचा मुक्काम मोठा जेऊर जवळजवळ 28 ते 30 किलोमीटर अंतर होतं. 30 किलोमीटर अंतर असेल 32 किलोमीटरचं अंतर आज होतं आणि पाऊस आला त्याच्यात खूप जोराचा पाऊस आला. हे बघा हे माऊली पण माझ्यासोबत. आता आम्ही इथं असं रस्त्याच्या कडेला बसलेलो आहे कारण वारीमध्ये असंच कुठे पण बसून घेतात. हे बघ सगळे वारकरी बसलेले आणि आम्ही इथे बसलेलो आहे. वारकरी म्हटल्यानंतर असंच जिथे जागा मिळेल तिथे आम्ही बसून घेतो आणि या वारीचं वैशिष्ट्य असं असतं कोणीच कोणाला नाव ठेवत नाही. कोणी म्हणत नाही का ही बाई कशी बसली आणि इथं खाती आणि इथं झोपली असं कोणीच म्हणत नाही. हे ह्या वारीचं वैशिष्ट्य आहे. आता पाऊस चालू आहे रिमझिम म्हणजे कमी झाला आहे थोडा पण अजून रिमझिम पाऊस चालू आहे आणि पालखी एका गावात थांबली आहेत. आम्ही इथे थोडा वेळ बसलो आहे. आता चला पुढे काय काय होईल तुम्हाला दाखवते. भेद अमंगळ सर्व एका देवाची लेकरं सर्व आम्ही पांडुरंगाची लेकरं. तुम्ही आम्ही सगळे पांडुरंगाची लेकरं आहेत होय की नाही? हो. ते बघा हे माऊली भेटले मला. आमची ओळख नाही पाळख नाही. मी कॅमेरा ऑन केला ते लगेच बोलायला लागले. जय हरी माऊली. जय हरी. चला आता पुढे काय काय होईल तुम्हाला दाखवते. पाऊस आल्यानंतर कॅमेरा काढता येत नाही. आत्ता पण रिमझिम पाऊस चालू आहे आणि लोक चालले हे बघा. ते बघा लोक चालले पावसाची रिमझिम थोडी कमी झाली त्याच्यामुळं कोणी रेनकोट काढून घेतला आहे कोणी स्कार्फ पांघरला आहे. तरी बघा अजून इकडनं काही वारकरी येत आहे. रामकृष्ण हरी माऊली. अरे रामकृष्ण हरी.
हरिपाठ वगैरे झाला. हरिपाठामध्ये मस्त आम्ही फुगड्या वगैरे खेळल्या आणि आता पाऊस थांबला आहे आणि पण रस्त्यावर बघा किती चिकचिक झाली आणि अशा चिकचिकमधून आम्ही चाललो आहोत जेऊरच्या दिशेने. तर जेऊरचा टप्पा हा सगळ्यात मोठा असतो. कोण म्हणतो 28, कोण म्हणतो 30, कोण म्हणतो 32, कोण म्हणतो तर आता पाऊस बऱ्यापैकी थांबला आहे. पण पाऊस थांबला म्हणून रेनकोट काढलं का परत पाऊस यायला सुरुवात होती आणि रेनकोट घालून ठेवला असला का पाऊस येत नाही. त्याच्यामुळं काय करावं काही कळत नाही. मी मात्र रेनकोट घालूनच ठेवला कारण काढला का लगेच पाऊस येतो. रामकृष्ण हरी माऊली. हे बघा ही आमच्या गंगू अक्काची रावटी आहे आणि गंगू अक्काच्या रावटीमध्ये किती लोक आहे अक्का तुझ्या? 101 लोक आहे ना आणि 101 लोकांची इथे व्यवस्थित व्यवस्था केली जाते आणि यांच्या इथं मस्तपैकी पोळ्या चाललाय. इकडे चहा ठेवलेला आहे, भजी. अरे हा गंगा मामा तुम्ही पण का? अरे वा वा वा. आणि बघा त्यांना सर्विस. जय हरी जय हरी जय हरी. काय भरायला जमेत आहे काय? भजी खाली यावं लागल मग. कसं काय चाललंय तुमचं बाकी? मजेत आहे ना? तब्येती वगैरे सगळ्यांच्या? अरे वा वा छान 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 छान. त्यानंतर बरंच माऊल्या काही बाहेर मागे बसलेल्या आहे. यांच्या मस्तपैकी पोळ्या चाललेल्या आहे. आता यांच्या भजनचा बेत असतो ते भजे खायला मी. रामकृष्ण हरी. हे बघा हे सगळे गंगू आकाशच्या रावठीमध्ये आहे. चला रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. नमस्कार विश्वांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शिवांगी ब्लॉगमध्ये. हे बघा आमच्या गाडीचं बॅनर आहे. ही आमची स्वयंपाकाची गाडी. याच्यामध्ये स्वयंपाक असतो. रामकृष्ण हरी. हे बघा हे आमचे दत्ताभाऊ आहे. आम्ही क्लासमेट होतो, एकाच वर्गात होतो आम्ही. ते पण दिंडले. आता 3रं वर्ष दत्ताभाऊ तुमचं? दुसरं आहे का? अच्छा. तर सगळ्यांची आवरावर झालेली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर पंढरीची वारी. हे बघा आज आमची दिंडी इथे थांबलेली होती तर तुम्हाला दाखवते मी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अरे वा वा वा. हे बघा रामकृष्ण हरी. माऊली तुमचा चहा पाणी झाला का? हो हो रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हो चहा पे ना आपल्याकडे चहा आहे ना. हा आपला पिलो आता बाहेरचा पिऊन. बरं बरं घ्या घ्या. खातो नाश्ता. बरं करा करा करा. हे बघा कोण बसलेलं आहे. रामकृष्ण हरी माऊली. काय तुमची सर्व्हिस भेटली नाही ह्या वर्षी काय आम्हाला? तुम्ही आलाच नाही आमच्याकडे काय करणार? नाही यावर्षी अजून मला यायची पाय आली नाही चांगली हा, गोष्ट. मग तुम्ही मुलाट मग ते पांडुरंगाची कृपा आहे. उलट्या शुभेच्छा द्यायला तुम्ही म्हणता Thank you. तब्येत ठणठणीत राहील. आमची सर्विस म्हणजे तुम्ही नाही पण मग विचारपूस केली पाहिजे ना. हो नाही बरोबर आहे.
झालं का तुमचं आवरलं सगळं? आवडलं ते बघा हे माऊली ना आरोग्य विभागाचे आणि हे इथून तिथून वारी सोबत असता आणि छान सर्व्हिस देता. कुणाचे गुडघे दुखले, सर्दी खोकला सर्वांचे. अजून कुठले कुठलं औषध तुम्ही सांगा ना माऊली. आमच्याकडे सर्व औषध आहेत म्हणजे सर्दी खोकला ताप काही उन्हाळी लागली कोणाला डायबिटीज बीपी उन्हाळी लागली त्याच्यावरचं काय? हो आहे ना आपल्याकडे औषध ठीक मला आहे. तुम्हाला मिळेल ना. मला द्या हो, उन्हाळी. नक्की नक्की पाणी कमी पिलं जातं ना मग थोडा हो, त्रास चालेल, होतो. चालेल. चालेल धन्यवाद माऊली. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर हे बघा ही आरोग्य विभागाची गाडी. हे पुरुष स्नानगृहाची पण व्यवस्था इथे केलेली असती. हे बघा ही आरोग्य विभागाची गाडी आहे आणि कुणाचं आवडते अजून कोण काय करतंय कोण काय करतंय. हे बघा हे माऊली बसले आवरून सावरून सगळं रामकृष्ण हरी माऊली. हे बघा स्वयंपाकाचं काम आहे आमची स्वयंपाकाची रावटी इथं सगळं स्वयंपाकाची आवरावर असते आणि आज सोमवार असल्यामुळे हो हो या 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 रामकृष्ण हरी गणेश भाऊ रामकृष्ण हरी. आवरलं सगळं? आवरलं का बाई तुझं? घे मग चहा घे. ते बघा ही आमची राधा अक्का बिचारी भांडे कुंडे घासण्याचं सगळं काम ती करते. आणि हे बघा आज आहे ना सोमवार असल्यामुळे इथे खिचडी परतायचं काम चालू आहे. खिचडी जरा जास्त परता आचारी भाऊ थोडी कचरट राहते ते इथे खिचडी परतायचं काम चालू आहे. आणि असंच आमचा संसार असतो. हे बघा हे सगळं सामान पडले आमचे आचार्य जात आहे रामकृष्ण हरी. ते माऊली काय करताय? डाळ करताय. तिकडं ते एक माऊली रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी. ते बघा ते डाळ करून राहिले तिकडे. आणि हे बघा इकडे आमची गाडी आहे. ते बघा इथे खाली भरपूर गाळ कारण काल खूप पाऊस झाला तर अशा ह्याच्यामध्येच आम्ही आमचं सगळं आवरलं. आणि बघा हे आमचे आहे ना आमचे मंडळाचे आहे ना कार्यकर्ते म्हणजे हे सगळी व्यवस्था वगैरे करत असतात. रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी. ते बघा इथे एक गाडी आहे आणि ही बघा ही आमची मेन गाडी. याच्यामध्ये आमच्या आहे ना रावटांची कागदं असतात आमचे सगळ्यांचे बोजे असतात आणि याच्यामध्ये चार्जिंग आहे. बघा इथे माझा मोबाईल रोज मी चार्ज करते कारण माझं चार्जर हरवून गेलं मुलांनी हरवून टाकलं. आणि आता आहे ना अजून काय काय व्यवस्था आहे तुम्हाला मी दाखवते. चला माऊली इथे माझी बॅग आहे मी शूटिंग करून येते. चहा पाणी वगैरे झाला? अण्णा तू झाला चहा पाणी? चला बाबा चला. रामकृष्ण हरी माऊली. हे बघा हे आमच्या रावटीमधल्या महिला आहे आणि सगळ्या एकमेकींना खूप सहकार्य करता. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी तुमच्या मागे कॅमेरा घेऊन फिरते तुम्ही कुठे फिरत्या? हा म्हणजे काय पहिली तिलाच घेतलं त्यांनाच घेतलं. हे बघा इथे पोळ्या चालू आहे मस्तपैकी गरमागरम. असं वाटतं लगेच भाजी पोळी घेऊन खात बसा. नका उपवास आहे आज एवढा सकाळी जाता का? हे बघा इथे पोळ्या चालू ह्या महिलांच्या. ह्या महिला आहे ना पोळ्या करण्याची सेवा करता विदत आहे. तू पण पोळ्या करायला आहे का? अगं माझा पण कसं आम्ही मला दुसरं पाणी पण चालत नाही. कृष्ण हरी माऊली. तर हे बघा इथे आरोग्य विभागाची सेपरेट रूम होती खास वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी. तर इथं तुमची आवरावर झाली सगळी. हे बघा ही पण आहे ना आरोग्य विभागाची गाडी आहे. ह्या 2-4 गाड्या आरोग्य विभागाच्या. रामकृष्ण हरी माऊली. आणि हे बघा इकडे आहे ना महिलांसाठी हे शौचालय हे पण पुरवलेलं असतं. ह्या पावसामुळे हा गाळ झालेला आहे पण हे बघा हे टीप असता भरलेले आणि बादल्या वगैरे सगळी सुविधा पुरवलेली. हे बघा इथे बादल्या आहेत. हे बघा ह्या बादल्या आहे. हे बघा इथे या बादल्या आहे. तर ह्या खूप सारे शौचालय इथे लावलेले असतात. जिथे इथे दिंड्या थांबतात ना तिथे हे शौचालय लावलेले असतात. तर इथं हा पाण्याचा टँकर उभा केलेला आहे. हे बघा आणि इथे हा पाईप जोडलेला आहे. आणि हे बघा हे ना बाथरूम आहे महिलांना आंघोळ करण्यासाठी. असे वेगवेगळे छोटे बाथरूम केलेले. जवळजवळ 15-20 हे बाथरूम होते. याच्यामध्येच आम्ही सकाळी आंघोळ वगैरे केली. तर आता सकाळचे 7 वाजलेले आहे. इथून जेऊरमधून सगळे निघालेले. हे बघा माझ्या पाठीमागे तुम्हाला बराच गाळ वगैरे दिसत असेल कारण काल पाऊस झाला ना आणि थोडा व्हिडिओ एडिट करत बसले मी आणि निघाले आता पुढे. आता जेवरपासून आज पुढे दिंडी कुठे जाणार आहे मला पण काही माहीत नाही आहे. तर चला आता मी तुम्हाला पालखीकडे घेऊन जाते. पालखीच्या प्रस्थानाच्या ठिकाणी कसं केलेलं आहे सुशोभीकरण वगैरे कशी सजावट केली मला दाखवते मी. तर चला रामकृष्ण हरी. तर आता जेऊरमधून दिंडीचं प्रस्थान होतं आहे. रस्ता जरा छोटा आहे त्यामुळे आम्ही पुढे चाललो होतो. हे बघा हे माऊली भेटले मला आणि नेहमीप्रमाणे म्हणजे बरेच वारकरी मला भेटतात. तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं
मग मी त्यांना जेव्हा सांगते की मी सिन्नर व्यापारी बँकेत नोकरीला होते, तेव्हा ते म्हणतात हां बरोबर बरोबर. म्हणजे आता दिंडीमध्ये बरेच लोक आहे ना आजूबाजूच्या खेड्यांवरचे, जसं की देवपूर आता हे देवपूर धारणगाव, हां सोमठाणे, लोणारवाडी, भटवाडी, वडगाव, पिंगळा, ब्राह्मणवाडे आणि इथले आमचे बरेच म्हणजे खातेदार होते. बँकेचे खातेदार होतो. मॅडमची तेव्हापासून आमची ओळख आहे आणि खूप मॅडमचं या दिंडीला खूप म्हणजे यूट्यूब चॅनलचं सहकार्य आहे. थँक्यू. तर बरेच जण मला म्हणतात तुम्हाला कुठे बघितलं मग व्यापारी बँकेत सांगितलं का, सगळे म्हणतात हो बरोबर. हे पण आमचे खातेदार होते, आमची दिंडीमध्ये भेट झाली. कसं मला वाटतंय एकदम छान मॅडम. छान वाटतं हो रामकृष्ण. घरची घेऊन सुद्धा येत नाही. नाही आपलं मस्तपैकी देवाचं नामस्मरण करायचं आणि चालत राहायचं. बरोबर. होय की नाही? किती ऊन वारा पाऊस असतो या दिंडीमध्ये काहीच वाटत नाही. आता काल इतका पाऊस झाला तरी पण सकाळी सगळे फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यानंतर असं वाटतं आता आपण जोपर्यंत विठुराया भेटत नाही तोपर्यंत लोकांना असं वाटतं की आज लागली, तोपर्यंत फ्रेश असतं, एकदम फ्रेश. एकदा विठुरायाचं दर्शन घेतलं का तेव्हा मनाला शांतता आली. हो की नाही? छान वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू धन्यवाद. वेलकम. तर इथं ते बघा इथं उपमाची वाटप चालू आहे, पण बऱ्याच वारकऱ्यांनी पोहे खाल्ले ना मागे. ते बघा उपमा खूप सुंदर उपमा आहे. उपमा माझा खूप जीवाचा आहे, पण आता मला उपास. तरी ते वारकऱ्यांसाठी मस्तपैकी उपमा बनवलेला आहे. उपमा खरं तर माझ्या खूप जीवाचं आहे, पण आज मला सोमवार आहे असं वाटतं लगेच डिशमध्ये घेऊन खाऊन घ्यावा. आणि हे बघा ते वारकरी मस्तपैकी उपमा खाण्याचा आनंद घेत आहे. धन्यवाद माऊली. जय हरी. जय हरी. उपमा घ्या, गरम गरम उपमा आहे मस्तपैकी. हे बघा बरेच वारकरी उपमा खाऊ राहिले आणि अजून येते मागून. तर इकडे पण उपमाच्या प्लेट भरून ठेवलेले आहे आणि भरपूर मोठ्या पातेल्यांमध्ये यांनी उपमा शिजवलेला आहे. रामकृष्ण हरी माऊली. खूप छान सेवा दिली तुम्ही वारकऱ्यांना आणि सकाळी छान नाश्ता मिळाला मस्तपैकी. हे बघा वारकरी मस्त उपमा खातात. आणि जेऊरमध्ये मी बसलेली आहे, अजून दिल्ली इथे रस्त्यावर बसली आहे मी. बरेच वारकरी पुढे येऊन बसलेले आहे, त्याच्यामध्ये मी पण एक बसले. तर इथे ही बघा ही एक दिंडी आली जी चालली होती रस्त्याने, तर इथे नाश्ता घेण्यासाठी थांबली आहे. ते बघा याच्यामध्ये मस्त विठ्ठल रुक्मिणीची छान मूर्ती आहे आणि ही दिंडी पण पंढरपूरच्या दिशेने चाललेली आहे. पाण्याच्या बाटल्याची वाटप चालू आहे. रामकृष्ण हरी. तर इथे वारकऱ्यांसाठी पाण्याच्या बाटलीची वाटप आणि बुंदीची वाटप चालू आहे. वारकऱ्यांसाठी खूप सारं पाणी आणलेलं आहे. धन्यवाद माऊली. तर इथे वारकऱ्यांसाठी पाणी बॉटल आणि बुंदीचं वाटप झालेलं. बुंदी पण देत आहे आणि पाणी पण देत आहे. रामकृष्ण हरी माऊली. हे बघा सगळे वारकरी पाणी घेत आहे आणि बुंदी घेत आहे. खूप पुण्याचं काम केलं. तर 65 ते 70 वयाच्या ह्या महिला वारकरी आहे. खूप गोऱ्या पानाने घारे डोळे अशा दिसायला खूप छान आहे त्या. पण त्या मला भेटल्या का त्या मला नेहमी म्हणतात तुम्ही ना माझ्या भाषेसारख्याच दिसता, माझी भाषी खूप छान आहे, गोरी आहे मस्त तुमच्यासारखी. मी त्यांना म्हटलं अहो माझ्यापेक्षा तुम्ही खूप गोऱ्या आहे. तर त्या म्हणे नाही तुम्ही खूप भारी आहे, तुम्ही खूप भारी. तर त्यांना मी खूप आवडते, त्या माझ्याशी गप्पा मारताय. हे बघा आणि त्यांनी मला त्यांची कथा सांगितली. रामकृष्णाची त्याची आवड आहे जास्त, त्याच्यामुळं बघा ह्या माऊलींच्या पायावरनं शनिवारी गाडी गेली 4 चाकी आणि त्यांनी टाके टाकले आणि सोमवारी त्या वारीला आल्या. पण तरीही पांडुरंगाने काही दाखवलं नाही, कारण आपण देवाच्या वाटेला निघालो का देव आपल्याला सांभाळून घेतो. ते म्हणतात ते एकदम योग्य. तुम्ही बघता व्हिडिओमध्ये आम्ही कुठे पण बसतो, कुठे उठतो, जिथे जागा मिळते तिथे आम्ही जेवण करतो. असं आपण घरी करू का? नाही करणं. थोडी घाण असली तरी आपल्याला आवडत नाही. पण वारीमध्ये आल्यानंतर आपण सगळे दवाखाना करा, हे दुखतं ते दुखतं, किती नाटकं चालतं आपले घरी. थोडंसं काही झालं का झोपून घ्यायचं आहे की नाही. वारीमध्ये आपण चालत राहतो पांडुरंगाच्या नावाने. तर चला रामकृष्ण हरी.